तेव्हापासून जे सगळं मीडिया दाखवते की अभिजित दिपकेवर हल्ला झाला, अभिजित दिपकेवर हल्ला झाला. अरे अभिजित दिपके मुद्दा नाहीये. अभिजित दिपकेवर हल्ला का झाला हा मुद्दा आहे. अभिजित दिपकेवर हल्ला यामुळे झाला कारण की नीटचा प्रश्न आम्ही उचलला. नीटच्या मुलांसाठी आम्ही बोलतोय. तर सरकारने माझ्यावर हल्ले करण्यापेक्षा जर नीटच्या मुलांना न्याय दिला, आकांक्षाला जर न्याय दिला, तर आम्हाला काय गरज पडणार आहे आंदोलन करायची. मला काय गरज पडली असते अमेरिकेमध्ये इथे यायची सगळं सोडून. तुम्ही तुमचं जर काम नीट केलं असतं तर इथं आज एवढी हजारो मुली का आल्या असत्या. तुम्ही तुमचं काम करत नाहीये, त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे. अजूनही सांगतोय 20 तारखेच्या आधी राजीनामा द्या, नाही तर 20 तारखेला अख्खा भारत दिल्लीला येणार आहे. आणि दिल्लीला आल्यावर राजीनामा घेतल्याशिवाय कोणीच वापस जाणार नाही. मला हे सगळे तुमच्याकडून कमिटमेंट पाहिजे. आणि आपण एक बघतोय मागच्या 10-12 वर्षात आपल्या देशात काय राजकारण चालू आहे. हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम. मला तुमच्या सगळ्याला आज इथं जेवढे देशभक्त मुलं मुली आले आहेत, जेवढे कॉलेजचे स्टुडंट्स आलेले आहेत, मला तुम्हाला विचारायचं आहे, या हिंदू मुस्लिमच्या राजकारणाने तुमचं काही चांगलं झालं आहे का? तुम्हाला नोकऱ्या भेटल्या आहेत का? तुम्हाला ऍडमिशन भेटत आहेत का? तुमच्या परीक्षा नीट चालल्या आहेत का? तर मग या हिंदू मुस्लिमच्या राजकारणाने कोणाचा फायदा होतोय? कशासाठी एवढं हिंदू मुस्लिम यांनी आपल्याला काय केलं मित्रांनो हे समजून घ्यावं लागेल. मला तुमच्याकडून आज कमिटमेंट पाहिजे. फक्त यांना दोष देऊन चालणार नाही. कुठं ना कुठं चुकी आपली आहे. जेव्हा यांनी आपल्याला डिवाइड केलं, आपण डिवाइड झालो, ही आपली चुकी आहे. तर मला तुमच्याकडून सगळ्यांकडून कमिटमेंट पाहिजे. याच्यानंतर इथं जेवढेही लोक आलेले आहेत ते कोणीच हिंदू मुस्लिमच्या पॉलिटिक्स मध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाही. जी पार्टी असेल, कोणती पार्टी असू दे, मला काही घेणं देणं नाही कोणती पार्टी आहे. जी पार्टी हिंदू मुस्लिमचं राजकारण करेल, जो नेता हिंदू मुस्लिमचं राजकारण करेल, जे हिंदू मुस्लिमवर वोट मागतील त्यांचा आपण बॉयकॉट करायचा.